नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरती काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आहेत? ऑप्शन आहेत अ. सातपुडा, ब. सातमाळा, क. सह्याद्री, ड. अरवली। बरोबर उत्तर आहे सातपुडा। महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस सातमाळा डोंगररांगा, पूर्वेस चिरोली भामरागड, दक्षिणेस हिरण्यकेशी नदी, कोकणात तेरेखोल अशा नैसर्गिक सीमा महाराष्ट्राला लाभल्या आहेत। प्रश्न क्रमांक 2, 1999 मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण केला? ऑप्शन आहेत अ. जालना, ब. अकोला, क. हिंगोली, ड. बीड। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. हिंगोली। परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला। प्रश्न क्रमांक 3, 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? ऑप्शन आहेत अ. मुंबई उपनगर, ब. पालघर, क. वाशिम, ड. नंदुरबार। बरोबर उत्तर आहे पालघर। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत अ. अहमदनगर, ब. संभाजीनगर, क. पुणे, ड. नागपूर। बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. अहमदनगर। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राच्या देश या प्रादेशिक विभागात किती जिल्ह्यांचा समावेश होतो? ऑप्शन आहेत अ. 9, ब. 6, ऑप्शन क. 5, ऑप्शन ड. 7। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड. 7। पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर या 7 जिल्ह्यांचा देश या प्रादेशिक विभागात समावेश होतो। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या कोणत्या भागास खानदेश म्हणतात? ऑप्शन आहेत अ. सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग, ऑप्शन ब. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग, ऑप्शन क. मध्य महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यास, ऑप्शन ड. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यास। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यास। यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 7, कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन आहेत अ. वैतरणा, ब. उल्हास, ऑप्शन क. सावित्री, ऑप्शन ड. जगबुडी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. वैतरणा। वैतरणा ही नदी पालघर जिल्ह्यातून वाहते आणि पुढे अरबी समुद्रात जाऊन मिळते। प्रश्न क्रमांक 8, सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यामध्ये असणाऱ्या चिंचोळ्या भागास काय म्हणतात?
ऑप्शन आहेत अ. पश्चिम घाट, ब. कोकण किनारपट्टी, क. खानदेश, ड. वऱ्हाड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. कोकण किनारपट्टी. प्रश्न क्रमांक 9. भीमा व कृष्णा नद्यांच्या जलविभाजक कोणती डोंगररांग आहे? ऑप्शन आहेत अ. सातपुडा, ब. सातमाळा, क. शंभू महादेव, ड. हरिश्चंद्र बालाघाट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. शंभू महादेव. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? ऑप्शन आहेत अ. 700 किलोमीटर, ब. 720 किलोमीटर, क. 800 किलोमीटर, ऑप्शन ड. 840 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. 720 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 11. भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत शिरते नदीच्या त्या भागास काय म्हणतात? ऑप्शन आहेत अ. बेट, ब. खाडी, क. खलाटी, ड. वलाटी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. खाडी. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते नैसर्गिक तसेच आंतरराष्ट्रीय बंदर आहे? ऑप्शन अ. न्हावा, ऑप्शन ब. मुंबई, ऑप्शन क. अलिबाग, ऑप्शन ड. वेंगुर्ले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. मुंबई. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्यांचा प्रमुख जलविभाजक कोणता पर्वत आहे? ऑप्शन आहेत अ. सह्याद्री पर्वत, ब. निलगिरी पर्वत, ऑप्शन क. अरवली पर्वत, ऑप्शन ड. सातपुडा पर्वत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत हा पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्यांना वेगवेगळं करतो. प्रश्न क्रमांक 14. दख्खनच्या पठारावरील महत्त्वाच्या नद्यांचे उगमस्थान कोणते आहे? ऑप्शन आहेत अ. सह्याद्री पर्वत, ऑप्शन ब. सातपुडा पर्वत, ऑप्शन क. अरवली पर्वत, ऑप्शन ड. विंध्य पर्वत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. सह्याद्री पर्वत. प्रश्न क्रमांक 15. खालील नद्या व त्यांचे उगमस्थान यांच्या जोड्या लावा. नद्या आहेत अ. गोदावरी, ब. भीमा, क. कृष्णा, ड. तापी. उगमस्थान आहेत ए. सातपुडा, बी. महाबळेश्वर, सी. भीमाशंकर, डी. त्र्यंबकेश्वर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो. भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. तापी नदीचा उगम सातपुडा येथे होतो. थँक यू गाइज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.